नमस्कार. हा जन्म पुन्हा नाही या चॅनलवर आपले स्वागत आहे. 1 तासात चिकन बिर्याणी उत्तम प्रकारे तयार होते. चला तर पाहूया. यासाठी कोथिंबीर, पुदिना आणि सर्वात प्रथम 20 मिनिट तांदूळ पाण्यात भिजत घाला. तसेच टोमॅटो पेस्ट, कांदा तेलामध्ये तळून घ्या. नंतर दही, साजूक तूप, खाण्याचे रंग घेतले तिथे लाल आणि हिरवा, बिर्याणी मसाला घेतला आहे, आलं लसूण पेस्ट, मीठ, तिखट, धने जिरे पावडर, हळद आणि हा बिर्याणी मसाला. यानंतर चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. त्या चिकनमध्ये सर्व चिकनला उत्तम प्रकारे आलं लसूण पेस्ट लावून झाल्यानंतर सर्व मसाले, मीठ हे चिकनला चांगल्या हाताने चोळून घ्या, जेणेकरून ते चिकनला चांगल्या प्रकारे लागल्यानंतर त्याची टेस्टसुद्धा चांगली येते. यानंतर त्यामध्ये टोमॅटो पेस्ट घालून दही देखील त्याच प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, कांदा हे सर्व साहित्य टाकून चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून ते गरम तेल ह्या चिकनवरती टाका 2 चमचे आणि झाकण ठेवून द्या. त्यानंतर पातेल्यामध्ये पाणी उकळीला ठेवा. त्यात तेल, मीठ, आलं लसूण पेस्ट, तमालपत्र, लवंग, मिरी घालून पाणी उकळी आणण्यास ठेवून द्या. उकळी आल्यानंतर त्यामध्ये भिजवलेला तांदूळ सोडा. अशा प्रकारे 20 मिनिटं भिजवून ठेवलेला तांदूळ या पाण्यात सोडल्यानंतर उकळी आल्यानंतर तांदूळ थोडासा शिजून झाल्यानंतर तो काढून घ्या. चाळणीत काढल्यानंतर आता भात आपला शिजून तयार आहे. या पाण्याचा एक उपाय म्हणून हे झाडांना घालू शकता किंवा हे केस धुण्यास वापरू शकता. त्याचप्रकारे आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन पातेल्यामध्ये तळून घ्या. त्यामध्ये शिजवलेला भात घालून तो व्यवस्थित करून त्यामध्ये खाण्याचे रंग, कोथिंबीर, तळलेला कांदा हे सर्व घालून एकसारखा करून त्यावरती छानशी अशी साजूक तुपाची धार घाला आणि पातेल्यावरती पॅक बसेल असे झाकण ठेवून द्या. 20 मिनिटे ठेवण्यासाठी एक लोखंडी तव्यावरती हे पातेले ठेवा. 20 मिनिटांनंतर पहा, बिर्याणी आपली उत्तम प्रकारे शिजून तयार आहे. चिकनही उत्तम प्रकारे शिजलं आहे. कशी वाटली ही बिर्याणी? हे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.